श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळेजण? तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ ही बाप्पा चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. तर शुभ सकाळ सगळ्यांना. तर इथे मी घेतलेला आहे बघा सफरचंद कापण्यासाठी. तर सफरचंद आणून आता बरेच दिवस झाले, म्हणजे 5-6 दिवस झाले कोणीही खात नाही, तसेच पडलेत. 2-3 आहेत, त्यातले 2-3च खाल्ले होते. आणि मुलांना ते आवडत नाही आमच्या घरी सफरचंद. कोणाला फळं कोण जास्त खात नाही, फक्त केळीच आमच्या घरात सगळ्यांना आवडतात. त्यामुळे विचार केला की असं काहीतरी करायला पाहिजे की सगळे सफरचंद संपतील. त्यामुळे मी तर 3ही सफरचंद ताटामध्ये कापून घेतलेले आहेत. आणि आता बघा त्यावरती मी थोडंसं मीठ आणि गरम मसाला टाकणार आहे. तर आता बघा एकसुद्धा फोड ताटामध्ये बघायला शिल्लक राहणार नाही, कारण इतकं छान लागतं चाट मसाला आणि मीठ टाकल्यानंतर की न खाणारे देखील आवडीने खातील, इतकं छान लागतं. तर हे बघा ही प्लेट मी अशी ठेवलेली आहे आणि ह्याच्यावरती चाट मसाला मारल्या माणसला एकच फोड दिली होती, कसं लागतं खाऊन बघ म्हणून. तर त्यानं सगळं निम्मार्ध संपवला आणि मग थोडं गौरीला आणि मग थोडं मी खाल्लं. छान लागले काय? आता किती दिवस पडलेत का खाल्ला नाही? आता चांगला का? खा, गौरीला पण बोलव खायला. तर इथं बघा मी आहोंचं कपाट काढलेलं आहे आवरायला. तर ही आहेत ड्रायक्लीन होऊन आलेली कपडे. त्यांचे जे पांढरे शर्ट आहेत व्हाईट कलरचे ते ड्रायक्लीनला देतात आणि ज्या पॅन्ट आहेत त्या इस्त्रीला देतात. त्यामुळे ते आल्यानंतर सगळं व्यवस्थित असं ठेवावं लागतं. तर आज सगळंच कपाट काढायचं होतं. त्यांनी मला बजावून सांगून गेलं होतं की आज सगळं कपाट माझं व्यवस्थित सगळं काढून स्वच्छ करायचं म्हणून. तर त्याला तसं कारण पण आहे बघा. कारण काय झालं, ते काय करतात, कपडे घेतात आणि कपाट तसंच उघडं सोडतात. आणि आम्ही आमचं कपाट, प्रत्येकाची वेगवेगळी कपाट आहेत, त्यामुळे आम्ही आमची कपडे घेतली की लगेच झाकून ठेवतो. आणि आमचं घर असं रानाच्या भागामध्ये असल्यामुळं, शेतीमध्येच असल्यामुळं कसं उंदरं वगैरे कधी तर होतात. तर त्याची आम्ही काळजी घेतो, उंदरं होऊ नयेत म्हणून सगळं घर वेगळं स्वच्छ ठेवायचं. किंवा घासकट्ट्यावरती काही भाताची शितं वगैरे किंवा खरकाटं काही पडू नये, म्हणजे जेणेकरून ती खाण्यासाठी उंदरं येतात. पण तरीही रानवस्ती असल्यामुळे कसं होतं, कधी तरी कितीही व्यवस्थित ठेवलं तरीही येतात. मग ह्यांच्या कपाटामध्ये गेला होता हुंदीर, कारण हे कपाट नेहमी उघडं सोडून जातात. मग त्यानंतर मी कधी तर पाहिलं तर मी झाकते, नाहीतर मग तसंच राहतं. कधी मग मी पण शॉपला जाते आणि मग ते कपाट तसंच राहतं. आणि मज्जा काय झाली, त्यामध्ये त्यांचा एक पिवळ्या रंगाचा टी-शर्ट होता आणि त्यांचे कपडे ड्रायक्लीनला शर्ट सगळं दिले होते. मग त्यांना त्यातलंच घालायचं होतं. मग तात्पुरतं त्यांनी टी-शर्ट घालायचं म्हणून टी-शर्ट घेतले आणि घातले आणि गेले. त्यांनी पण पाहिलं नाही, आम्ही पण पाहिलं नाही. आणि त्या टी-शर्टावरती अशी पांढरी वगैरे डिझाईन होती, त्यामुळे त्यातून इतकं काही दिसलं नाही. तर काय झालं, तो शर्ट उंदराने असा सगळीकडून कट केला होता, हाताजवळ, पाठीमागे. तर त्यांच्या काय ते लक्षात आलं नाही. आणि तिथे त्यांनी त्यांच्या ऑफिसवर कारखान्यामध्ये गेल्यानंतर त्यांचा जो दिवाण जे आहे तो म्हणायला लागला की ते शर्ट फाटलेला आहे काय झाले, कशात अडकले काय. मग हे आले घरी चिडूनच दुपारी येतात आणि मग मला म्हणत तुम्ही अजिबात लक्ष देत नाही. मग मला पण समजलं नाही नेमकं काय म्हणायला लागले. मग मी पाठीमागं त्यांच्या गाडीवरून बसून जातो. ते म्हणतात मला पाठीचं दिसलं. मग ते सांगायसाठी मीच म्हटलं अहो पाठीत शर्ट इतका फाटला आणि कसं काय घालून गेला. मग म्हणाले तेच सांगायला लागलो मी. आणि बघायला येत नाही काय हुंदीर कसं काय गेलं, एवढा चांगला शर्ट कसं काय कट केलं. आम्ही म्हणलं तुम्हीच कपाट उघडं सोडून जात आहे, आम्ही आमचे कपाट व्यवस्थित झाकतो. त्यामुळे तिने सगळं बजावून सांगून गेलं होतं सगळं माझं कपाट काढून स्वच्छ करा म्हणून. त्यामुळे मग जी कपाटामध्ये थोडीफार कपडे होती सगळी ड्रायक्लीनला आणि पॅन्टा देखील इस्त्रीला दिल्या होत्या. तर त्या इथे मी आता खाली घडी घालून सगळं व्यवस्थित अँगलला लावून ठेवत आहे. आणि ज्या कपाटमध्ये शिल्लक होतं ते सगळं मी काढले धुण्यासाठी. आणि मग कपाट स्वच्छ झाडून पुसून घेऊन त्यामध्ये 2-3 डांबर गोळ्या ठेवून दिल्या आणि मी सगळी कपडे ठेवायला लागले. त्यामुळे ही अशी गंमत झाली बघा. कारण रानवासी घर असल्यामुळे कधी होतं, त्यामुळे काळजी पण तशीच घ्यावी लागते. सगळं कपाट वगैरे व्यवस्थित सगळं झाकून ठेवावीच लागतात. आणि खायला त्यांना काय मिळत नाही, म्हणजे सगळं स्वच्छ करून ठेवल्यामुळं कसं कपाटात वगैरे एखादं गेलं की मग ते कागद किंवा
असं कपडे वगैरे कातरतात, तर सगळं आम्ही व्यवस्थितच ठेवतो. त्यानंतर बघा, मग त्यानंतर आमचं काही मांजर वगैरे नाही, त्यामुळे बाहेरची जी शेजाऱ्यांची मांजरं आहेत तर ती 2-3 दिवस मग त्याला घरातच ठेवलं, म्हणजे आम्ही बाहेर काढलं नाही रात्रीचं झोपताना. त्यामुळे मग ती उंदीर 2-3 दिवसात संपली. कारण मांजर कसं घरामध्ये त्याचा जरा जरी मेव मेव असा आवाज जरी आला तरी उंदरं राहत नाही. त्यामुळे ते 2-3 दिवस मांजर घरात रात्रीचं राहिल्यामुळं ती उंदरं देखील गेलीत. पण ही अशी गंमत झाली आणि यांची आम्हाला थोडा ओरडा खावाच लागला, कारण हे कपाट झाकून जात नाही आणि आम्हाला मग लक्ष देऊन झाकावं लागतं. तर बघा, इथे मी सगळी कपडे त्यांच्या अगदी व्यवस्थित अशी लावून ठेवत आहे. तर तुमच्यासोबत देखील अशा गमती होतात काय मला नक्की सांगा. आम्हाला हसायला तर एवढं येत होतं, त्यांचा शर्ट फाटलेला म्हणून ते चिडलेले तसंच घालून गेलेले तिकडं कारखान्याकडं आणि कोण कोण बघितली म्हणून आम्हाला हसू येत होतं, पण त्यांना राग आला होता. आणि तितक्यात काय झालं, नुकतं जेवायला बसलं होतं पण त्यांच्या तिकडं कारखान्याजवळच्या एका मित्राचा फोन आला आणि तो चेष्ट त्यांना म्हणाला, मी गाडी बाहेर काढले, चल तुला कपडे आणायला जायचं, कपडे नाही म्हणून. मग तर आम्हाला एवढा हसतो, त्यांना इतका राग आला होता. पण असं म्हणजे बाहेर गेल्यानंतर जरा होतं आणि एकदम चुकून तसं झालं की फाटका घालून आले असं होतं. तर ही एक गंमत झाल्यासारखंच झालं. आम्ही चोरून बरंच हसत होतो दोघीजण. हा जो साबणी कलरचा शर्ट दिसतोय बघा, हा मी त्यांना बड्डेला गिफ्ट म्हणून दिला होता. त्यांनी केक कापायच्या वेळी हा ड्रेस घातला होता, काय आधी घातला होता आणि आदल्या दिवशी त्यांनी आणखीन एक आणला होता, तो घातला होता. तर त्यांच्या मित्राने गिफ्ट दिलं होतं, त्यामुळे 3 शर्ट झाले होते. त्यामुळे बहुतेक केक कापतानाच त्यांनी घातला होता. तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पहा, खूप छान शर्ट आहे तो. आणि यांना शक्यतो असं व्हाईट कलरचे जास्त आवडतात, त्यामुळे थोडा काहीतरी वेगळं चेंज असू दे म्हणून मी त्यांना तो घ्यायला लावला. ह्याच्या आधी आणि एका बड्डेला मी त्यांना घेतला होता असा थोडा काळपट कलरचा डिझाईनचा, पण तो काही त्यांनी बरेच दिवस घातला नाही, म्हणून मग ह्यावेळी त्यांच्याच पसंतीने पण थोडासा चेंज करून घ्यावं म्हटलं. तर हा खूप छान दिसत त्यांना पण आवडला ह्यावेळी. आणि हा व्हिडिओ कसा वाटला